मद्य तस्करी करणाऱ्या कारचा उत्पादन शुल्क नाशिकच्या भरारी पथकाकडून रविवारी पाठलाग करण्यात आला। यावेळी पथकाच्या वाहनाला तस्कराच्या क्रेटा कार चालकने धडक देत उडवली। यात पथकाचे वाहन चालक कैलास कसबे याचा मृत्यू झाला। या गुन्ह्याचा छडा लावण्यास ग्रामीण पोलिसांना गुरुवारी यश आले। ज्या कारने धडक दिली त्या कार चालकासह आणखी एका चालकास पोलिसांनी बेड्या ठोकल्या। देविश पटेल, अशफाक शेख अशी या चालकांची नावं आहेत। पूर्वनियोजित कट रचून तब्बल 10 वाहनांद्वारे ही मद्य तस्करी केली जात असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालंय। ही गाडी आपण शोधत होतो। आपल्याला ही जी स्पेसिफिक यांच्याकडे जी इनपुट होता त्याच्या आधारे आपण तपास सुरू केला। तपासामध्ये आपल्याला काही टेक्निकल ॲनालिसिसमध्ये काही गोष्टी आपल्याला कळाल्या। त्यामध्ये काही गाड्या कळाल्या, काही व्यक्ती कळाले। त्याच्या आधारे आम्ही गुजरातमध्ये नाशिक ग्रामीण चे टीम्स आपल्या गुजरातमध्ये गेल्या। एक तपास पथक आपण स्थापन केलं होतं। गुजरातमध्ये जवळजवळ आपल्या 7 ते 8 टीम्स आणि 40 ते 50 स्टाफ टोटल गुजरातमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आपलं काम करतोय। अजून सुद्धा काम आपलं सुरू आहे। अहमदाबाद आहे, सुरत आहे, नवसारी, वलसाड या सर्व परिसरामध्ये, वापी या परिसरामध्ये आपल्या टीम्स होत्या। गुजरात क्राईम ब्रांचची पण आपण यामध्ये मदत घेतली होती। हे सगळं सुरू असताना एक आरोपी आपण ज्याचा माल होता अशी आपल्याला माहिती मिळाली होती। तर त्यातला एक आरोपी आपण ताब्यामध्ये घेतला आणि गाडी वापरलेली आपण ताब्यामध्ये घेतली। 7-8 गाड्यांपैकी एक। पुढील तपासासाठी पथक नेमण्यात आलं असून 7 ते 8 अधिकाऱ्यांसह 15 ते 20 अंमलदारांचा यात समावेश आहे। यात गुजरात पोलिसांचीही मदत घेतली जात आहे। मुख्य सूत्रधार आणि त्याच्या आणखी काही साथीदारांना लवकरच अटक करण्यात येईल असं नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी सांगितले। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी इसाक कुरेशी, नाशिक।